नमस्कार. शब्दातील मी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि मनेश्वराच्या या माझ्या कविता संग्रहामध्ये आपलं पुन्हा स्वागत करते. आजची कविता ही आपल्या अतिशय जवळच्या व्यक्तीविषयी आपण लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. जी व्यक्ती आयुष्यभर आपला सोबती असते, आपल्या प्रत्येक सुखदुःखामध्ये जिचा मोलाचा वाटा असतो, अशा व्यक्तीविषयी आज कविता लिहिण्याचा मी प्रयत्न केला आहे. चला तर पाहूया आजची कविता. काय बोलू, काय बोलू तुझ्याबद्दल, काय तू करतोस. काय बोलू तुझ्याबद्दल, काय तू करतोस. माझ्या आनंदासाठी स्वप्न सत्यात उतरवतोस. काय बोलू तुझ्याबद्दल, काय तू करतोस. माझ्या आनंदासाठी स्वप्न सत्यात उतरवतोस. स्वतःला ओळखायला तूच शिकवतोस. स्वतःला ओळखायला तूच शिकवतोस. अंधारात किरणांना तूच घेऊन येतोस. स्वतःला ओळखायला तूच शिकवतोस. अंधारात किरणांना तूच घेऊन येतोस. जीवनाच्या वादळात न डगमगता उभं राहायला तूच सांगतोस. जीवनाच्या वादळामध्ये न डगमगता उभं राहायला तूच सांगतोस. वारंवार तुटूनही जोडून घ्यायला तूच साथ देतोस. वारंवार तुटूनही जोडून घ्यायला तूच साथ देतोस. काय बोलू तुझ्याबद्दल, काय तू करतोस. माझ्या आनंदासाठी स्वप्न सत्यात उतरवतोस. रडताना हसायला तूच कारण देतोस. रडताना हसायला तूच कारण देतोस. स्वप्नांना नव्या उमेदीने जगायला तूच शिकवतोस. रडताना हसायला तूच कारण देतोस. स्वप्नांना नव्या उमेदीने जगायला तूच शिकवतोस. हरवलेला आत्मविश्वास परत मिळवून देतोस. हरवलेला आत्मविश्वास परत मिळवून देतोस आणि मनाच्या जखमा अलगद सावरतोस. हरवलेला आत्मविश्वास परत मिळवून देतोस आणि मनाच्या जखमा अलगद सावरतोस. काय बोलू तुझ्याबद्दल, काय तू करतोस. माझ्या आनंदासाठी स्वप्न सत्यात उतरवतोस. तू फक्त शब्द नाहीस. तू फक्त शब्द नाहीस तर आधार देतोस. तू फक्त शब्द नाहीस तर आधार देतोस. माझ्या अस्तित्वाचा साक्षीदार होतोस. तू फक्त शब्द नाही तर आधार देतोस. माझ्या अस्तित्वाचा साक्षीदार होतोस. एवढंच बास, जास्त काही नको. एवढंच बास, जास्त काही नको. तुझ्याशिवाय आयुष्य असावं ही कल्पनाच नको. एवढंच बास, जास्त काही नको. तुझ्याशिवाय आयुष्य असावं ही कल्पनाच नको. काय बोलू तुझ्याबद्दल, काय तू करतोस. माझ्या आनंदासाठी स्वप्न सत्यात उतरवतोस. मला आशा आहे नक्कीच ही कविता आपल्याला आवडली असेल. कविता जर आवडली असेल तर जरूर लाईक करावं. चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलही सबस्क्राईब करावा आणि शक्य तितक्या लोकांमध्ये ही कविता पाठवण्याचा प्रयत्न करावा आणि आपल्या आयुष्यभराच्या सोबतीसाठी, साथीसाठी नक्कीच शुभेच्छा द्याव्यात. चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या गुरुवारी एका नवीन कवितेसह, एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.